मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पुण्यात कार्यक्रमस्थळी धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। पुण्यामध्ये एका कार्यक्रमस्थळी धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। निलेश घायवळ प्रकरणात धंगेकर हे आता शिंदेंकडे भूमिका मांडणार आहेत। एकनाथ शिंदेंजवळ मी माझी बाजू मांडणार असं सकाळीच रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं। घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप केले होते आणि यानंतर त्यांच्यावरती भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। यानंतर त्यांनी आपण आपली बाजू ही उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मांडू असं म्हटलं होतं। निलेश घायवळ प्रकरणात आता धंगेकर शिंदेंकडे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। थांबा 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 भाई, आज पुरस्कार जाहीर झालाय, तुम्ही पुण्यात आला आहात, काय भावना आहेत? सोड सोड